2 दिवसापूर्वी शरद पवार यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्या मुलाखतीमध्ये बोलत असताना पत्रकारांना शरद पवार यांना एक प्रश्न विचारला। त्या मुलाखतीमध्ये पत्रकारांनी ज्यावेळेस शरद पवार यांना विचारलं की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याविषयी प्रचंड अशी चर्चा सुरू आहे, तर आपल्याला नेमकं काय बरं वाटतं की हे दोन बंधू जर का एकत्र आले तर आता सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? आता एकीकडे सुप्रियाताई सुळे यांच्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जबाबदारी सोपवली आहे आणि एक प्रकारे कुठेतरी आपला पक्ष किंवा आपल्या पक्षामध्ये असणारी अस्वस्थता जी आहे ती टाळण्यासाठी म्हणून त्यांनी एक मार्ग निवडला। मात्र असं असताना सुद्धा त्यांनी एक खोचक अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली आणि खास करून हे चर्चा सुरू झाल्यापासून राज ठाकरे हे काहीशे थोडे हवेत गेल्याची चर्चा सुद्धा आता सुरू झाली आहे। का तर एकीकडे उद्धव ठाकरे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत असताना राज ठाकरे मात्र कसलीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीयेत। मात्र पत्रकारांनी ज्यावेळेस शरद पवार यांना विचारलं की हे दोघं जर एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये काय परिणाम होईल, महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल। आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर तशी सार्वत्रिक निवडणूक तर लांब आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आहे। त्याला उत्तर देत असताना शरद पवार यांनी कुठेतरी राज ठाकरे यांची एक प्रकारे पक्षाची हवा अगदी एका वाक्यामध्ये एका मिनिटामध्ये काढून टाकली। त्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरे हे खूप मोठमोठ्या सभा घ्यायचे, त्यांच्या सभेला सुद्धा प्रचंड अशी गर्दी व्हायची आणि काही अंशी त्या गर्दीचं मतामध्ये रूपांतर सुद्धा व्हायचं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही धुरा सांभाळली। उद्धव ठाकरे ह्या सुद्धा खूप मोठमोठ्या सभा घेतात, मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभांची तुलना जर केली तर बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख्याच सभा या राज ठाकरे यांच्या होतात। मात्र राज ठाकरे यांचा प्रॉब्लेम असा आहे की राज ठाकरे यांच्या सभांना बेफाम अशी गर्दी होते, प्रचंड गर्दी होते। त्यांच्या एवढे सभेला गर्दी महाराष्ट्रामध्ये सध्या तरी कुठल्याही नेत्याच्या सभेला गर्दी होत नाही। मात्र राज ठाकरे यांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्या सभांना फक्त गर्दीच होते, मात्र ती गर्दी जी असते त्या गर्दीचं मतामध्ये कुठेही रूपांतर होताना दिसत नाही। हे स्टेटमेंट आहे शरद पवार यांचं। आणि त्या तुलनेत आपण जर का उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलायचं जर झालं तर उद्धव ठाकरे यांच्याही सभा मोठ्या असतात आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांना त्या सभेला जी गर्दी असते त्या गर्दीचं रूपांतर हे मतामध्ये करण्याची कला ही उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे, ती कला राज ठाकरे यांच्यामध्ये नाही। हे अशा प्रकारचं उत्तर दिलंय ते म्हणजे शरद पवार यांनी। कारण मागच्या काही महिन्यापासून काही वर्षाचं आपण जर बघितलं तर राज ठाकरे हे सातत्यानं शरद पवार यांना टार्गेट करतात। जरांगे प्रकरणावरून सुद्धा राज ठाकरे यांनी सतत महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे जातीय राजकारणाची सुरुवात जर कोणी केली असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे अशी टीका खुद त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी केली होती। मात्र इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शरद पवार यांनी असं स्टेटमेंट का बरं केलं, तर त्यासाठी दोन महत्वाची कारण आहेत। नंबर 1, एकीकडे शरद पवार यांनी जरी सुप्रियाताई सुळे यांना तुम्ही निर्णय घेण्याचे अधिकार जरी का दिले असले तरी अजून तरी शरद पवार गट हा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झालेला नाही। अशी एक चर्चा असते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार आणि शरद पवार हे कधी वेगळे झालेच नव्हते, त्यांची ही एक स्ट्रॅटेजी होती, त्यांची ही एक चाल होती आणि आता विलीनीकरणाची जबाबदारी सुप्रियाताई यांच्यावर सोपवून ते एक प्रकारे गेम करतात आणि या सगळ्या उठाठेवीमध्ये नुकसान झालं ते उद्धव ठाकरे यांचं। आणि त्यामुळे राजकीय धोरणांचं असं मत आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर का एकत्र आले तर त्यांची पॉवर वाढू शकते। अशामध्ये सुप्रियाताई सुळे किंवा शरद पवार यांचा जो पक्ष आहे तो अर्थातच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार हे जवळपास नक्की मानलं जात आहे। मात्र हे दोन बंधू जर का एकत्र आले तर त्याचा जिल्हा परिषद नाही मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये परिणाम होईल आणि एक भरभक्कम विरोधी पक्षाची स्पेस हे दोन्ही ठाकरे बंधू घेतील। त्यामुळं कुठेतरी या दोन भावामध्ये सकारात्मक जे बोलणे सुरू आहेत ती बोलणी विस्कटावी किंवा त्याची चर्चा फिसकटली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी बघा उद्धव ठाकरे यांना आपण जाग्या करत आहोत, सावध करत आहोत की मनसेची काही ताकद नाहीये, त्यांच्या नादी लागू नका, ते हवेत जात आहेत। त्यामुळं कुठेतरी
यांची एकत्रित होणारी आणि वाढणारी ताकद त्यामध्ये कुठेतरी फूट पडण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जर का गेले तर ते शरद पवार यांच्या सोबत येतील का? कारण सध्या तरी उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत आहेत. ते अजूनही महाविकास आघाडीमध्ये असल्याचं सांगतायत. भलेही महानगरपालिकेच्या निवडणुका वेगळ्या लढण्याची घोषणा केली असली तरी महाविकास आघाडी सोडत असल्याचं त्यांनी कुठेही जाहीर केलेलं नाही. आणि त्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी युती केली तर फक्त उद्धव ठाकरे यांची ताकद वाढेल. त्या ठिकाणी महाविकास आघाडीला त्याचा काही फायदा होणार नाही, कारण राज ठाकरे हे काँग्रेस किंवा शरद पवार यांच्यासोबत येणार नाहीत, हेही शरद पवार यांना माहिती आहे. आणि त्यामुळं कुठेतरी हे दोघं एकत्र येण्याआधीच जे एक खेळी शरद पवार यांनी खेळली असल्याची देखील चर्चा आहे. परंतु अजून तरी राज ठाकरे यांनी काल स्टेटमेंट केलंय की तो काय विषय फार महत्वाचा नाहीये, रेल्वे अपघाताविषयी ते बोलत असताना. त्यामुळं दोन बंधू एकत्र येण्याआधीच एक प्रकारची पुढी शरद पवार यांनी सोडली आणि दुसरीकडे हवेत जाणाऱ्या राज ठाकरे यांची पक्षाची त्यांची हवा शरद पवारांनी अगदी एका वाक्यात काढून टाकली की सभेला गर्दी होते, मतं काही मिळत नाही. बाकी शरद पवार यांनी हे जे उत्तर दिलं त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? कमेंट नक्की करा. धन्यवाद.